तर मायस्थेनिया ग्रेव्हिस नीट पीजी आणि INI-CET खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि त्याच्यात एक गोष्ट कॉमनली विचारतात की मसलचा सिक्वेन्स कसा आहे इन्व्हॉल्वमेंटचा. म्हणजे आपल्याला माहिती मसल विकनेस होती मायस्थेनिया ग्रेव्हिसमध्ये, तर सगळ्यात अगोदर कोणत्या मसल वीक होत्यात आणि त्याच्यानंतर कसं जातं तो प्रोग्रेशन. तर सगळ्यात पहिल्यांदा एक्स्ट्रा ऑक्युलर मसल वीक होतात. म्हणजे पेशंट आपल्याकडे आलेला तर त्यात ते सिम्पटम दिसणार. आता एक्स्ट्रा ऑक्युलर मसल सगळ्यात पहिल्यांदा लिव्हेटर पाल्पे सुपेरियरिस वीक होते. तर ते मसल जर काम करत नसेल बरोबर तर त्यामुळे काय होणार, टोसिस होणार. तर पेशंटमध्ये आपल्याला टोसिसचं सिम्पटम दिसू शकतं. पण अजून दुसऱ्या एक्स्ट्रा ऑक्युलर मसल वीक झाल्या तर आपल्याला म्हणजे आईच्या मसल बरोबर काम करत नसतील तर डिप्लोपिया होऊ शकतो. त्यानंतर बॉडीच्या प्रॉक्सिमल मसलमध्ये विकनेस येते. त्यानंतर फेशियल मसलमध्ये सगळ्यात लास्टला वीक होणार कोणतं असते तर डिस्टल मसल्स. तर इथं पण दिलेलं आहे बघा. The cranial muscles, particularly the lead and extraocular muscles, are typically not early in the course of myasthenia gravis. Diplopia and ptosis are common initial complaints. तर एक्स्ट्राऑक्युलर मसल वीक झाल्यामुळे डिप्लोपिया आणि टोसिस दिसतं आपल्याला. फेशियल विकनेस प्रोड्युसेस अ स्नार्लिंग एक्सप्रेशन व्हेन द पेशंट अटेम्प्ट्स टू स्माईल. मसलच बरोबर काम करत नाहीत तर कसं त्याला हसता वगैरे येणार आहे. पुन्हा खाली पण दिलं द लिव्ह विकनेस इन मायस्थेनिया ग्रेव्हिस ऑफन प्रॉक्सिमल, मोस्टली प्रॉक्सिमल मसल वीक होतात, डिस्टल नाही. अँड मे बी असिमेट्रिक. डिस्पाईट द मसल विकनेस डीप टेंडर रिफ्लेक्सेस असतात प्रिझर्व. तर हे लक्षात ठेवा सिक्वेन्स. LPS लिव्हेटर पाल्पे सुपेरियरिस, पुन्हा त्यानंतर एक्स्ट्राऑक्युलर मसल, प्रॉक्सिमल मसल, फेशियल मसल आणि डिस्टल मसल्स. तर हे भरपूर विचारलं जातं.